श्रद्धानंद समाज सार्वजनिक श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या नूतन ट्रस्टी अध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख यांची निवड। अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्री आजोबा गणपती 140 वर्ष पूर्ण केलेल्या आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कैलासवासी चिदानंद वनारोटे हे धुरा सांभाळत होते। दिनांक 20 जून रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले। त्यांच्या निधनाने ट्रस्टची खूप मोठी हानी झाली। अवघ्या 60 दिवसावर येणाऱ्या गणेशोत्सव असो किंवा ट्रस्टचे संपूर्ण नियोजन व नेतृत्व करण्यासाठी दिनांक 25 जून रोजी ट्रस्टची तातडीची बैठक बोलावण्यात आली। यामध्ये साधक बाधक चर्चा विचार विनिमय करून ट्रस्टचे उपाध्यक्ष काका मेंढके, सचिव अनिल सावंत, खजिनदार चंद्रशेखर कळमणकर, सहसचिव कमलाकर करमाळकर यांनी सर्वानुमते ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख यांची निवड करण्यात आली असल्याचे घोषित केले। आज रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांना अध्यक्षपदी निवड झालेल्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले। या प्रसंगी आजोबा गणपती ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते। सार्वजनिक आजोबा ट्रस्ट मंडळाच्या वतीने आज रोजी मला सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पत्र देण्यात आलं। माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा सत्य लोकांची सेवा करण्याचा व तसंच मी माझं भाग्य समजतो की ट्रस्टी लोकांनी मला पूर्ण अध्यक्ष केलं। चंदूकाका उदाहरण होते त्या करताना साहेब आमचे सगळे आमच्या अनिल सावंत असू द्या, काका मेंढके असू द्या, या सगळ्यांनी मला या ट्रस्टीचे अध्यक्ष केलं। स्वर्गीय चिदानंद वनारोटेंचं निधन झाल्यामुळे ही जागा रिकामी झाली होती। या जागेमध्ये आपण स्वतः ट्रस्टी लोक स्वतः अध्यक्ष न होता मला आणि मला म्हणले की ही जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे। मला असं वाटतं की हे एक जनतेचं व देवाची एक मला संधी मिळाली आणि मी खरंच त्या ट्रस्टच्या सगळ्या सभासदांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो। आणि ज्याप्रमाणे पूर्वी आजोबा गणपतीचे सगळे ट्रस्ट अध्यक्ष लोकांनी व ट्रस्ट लोकांनी ज्याप्रमाणे कामं केलं आणि ही आजोबा गणपती या देशातली सगळ्यात पहिली सार्वजनिक गणपती असल्यामुळं त्याचं मानच वेगळं आहे आणि त्याच्याकडे एवढं लोकांच्या भाविकांचं त्या देवावर श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा वाढावं आणि लोकांना चांगली चांगली सेवा मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।